असं म्हणत मनामनामध्ये प्रेमाचा सुगंध पसरविणारे कवी, गीतकार व आमच्यासारख्यांशी स्नेहाचे संबंध ठेवणारे श्रीयुत प्रसाद कुलकर्णी यांना आता ऐकूया. श्रीयुत प्रसाद कुलकर्णी. तुझाच नारायण ही कविता नक्कीच ऐकवायची आहे. पूर्वी म्हणजे माझ्या पिढीने किंवा तुमच्या पिढीने सुनील गावस्करांना खेळताना बघितलंय आणि त्याने अनेक विक्रम केले आणि विक्रम केल्यावरती असं होतं की अजून एक रन ॲड झाली तर झाली, पण खेळत राहू, अजून एक झाली तर झाली, अजून एक सेंचुरी लागली तर लागली. त्यावेळी विजय मर्चंट असं म्हणाले होते की इट इज बेटर टू रिटायर व्हेन पीपल आस्क यू व्हाय, टू नॉट व्हेन पीपल आस्क यू व्हाय नॉट. म्हणजे लोकांना हवं असं वाटेपर्यंत थांबण्यात मजा असते. आपण थांबावं असं त्यांना वाटेपर्यंत आपण थांबू नये. हा नियम मैफिलीला लागू आहे, हा नियम आयुष्याला पण लागू आहे. तेव्हा तुम्ही जरी मला बोल म्हटलं तरी मी 10 मिनिटं बोलेन समाजशास्त्राचा नियम पडून. तर आजच्या कार्यक्रमाच्या आदरणीय अध्यक्षा गुजराती मॅडम, देवधर मॅडम, देवधर सर, कीर्ती, आदरणीय अलकाताई, असे उत्सवमूर्ती मनोहरपंत, कविवर्य मनोहरपंत. जसं राजाला राज्याभिषेक झाल्याशिवाय राजा म्हणून मान्यता मिळत नाही, तसं कवीला त्याचा कविता संग्रह प्रकाशित झाल्याशिवाय कवी म्हणून मान्यता मिळत नाही. त्यापासून आपण कविवर्य मनोहर वठारकर असं आपण त्यांना म्हणायचं. आणि आपण सारे तर मला वठारकर काकांच्या कविता मी वाचल्या, प्रस्तावना मीच लिहिली आहे, मी ऐकल्या, वाचल्या. पण अलकाताई एवढ्या छान कविता करतात हे मला माहिती नव्हतं, खरंच सांगतो. म्हणजे त्या माझ्याशी नेहमी संवाद असतो त्यांचा, माझ्या पर्सनल फ्रेंड आहेत, फेसबुकवरती मला फॉलो करतात. पण आणि आता मी त्यांची ओळख कवितेतनं करून दिली, ऐकलं आणि काय मला वाटतं की छान मजा आहे. यांचं घरी सगळं संभाषण कवितेतच चालू असेल. म्हणजे मी कवी आहे पण माझ्या बायकोला कवितेतला ओ का ठेव कळत नाही आणि म्हणून आमचा संसार सुखाचा चाललाय गेली 25 वर्ष. आणि मी लगेच माझं ना डोकं कुठे चालतं, मला लगेच व्हिज्युअल व्हायला लागेल, व्हिज्युअलाइज की यांचा संवाद कसा चालत असेल. म्हणजे वठारकर काका टेबलावरती जेवायला बसले आहेत आणि पोळी कच्ची आहे, तर ते म्हणतील सखे साजणी आज चपाती कच्ची आहे. तर तिकडनं कवितेतनं त्यांना अलकाताई उत्तर देतील नाही हो स्वयंपाकीण ती लुच्ची आहे. मग त्यांना तोपर्यंत माहितीच नसतं की पोळ्या आपल्या स्वयंपाकीण भासते आहे. तर ते म्हणतील तू करशी का नुसत्या कविता सखे साजणी, दुसरं काही करतच नाही. जेवण स्वयंपाकीण करते का आपली हल्ली, करोना म्हणून आपण तिला बंद केली होती. तर मग अलकाताई कवितेतनं उत्तर देतील तुमच्याकडूनच तर दीक्षा घेतली, लग्न लागले त्याच क्षणी. तर हे सगळं असं चालू असेल असं मला तुम्ही व्हिज्युअलाइज आणि छान बघा. असा आनंद असतो कौटुंबिक सोहळा म्हटला की मस्त असं छान. आणि आनंदाला कुठचंही परिमाण नसावं. आनंद ही अशी गोष्ट आहे ज्याच्यावरती मोदींना अजून GST लावता आलेला नाही, कारण तो विकता येत नाही, त्याची विक्री होत नाही, तो खरेदी करता येत नाही. त्याच्यावरती निर्मला सीतारामन सेल्स टॅक्स लावता आलेला नाही, कारण तो सेल विक्री करता येत नाही. त्याच्यावरती वॅट लावता आलेला नाही, कारण त्याचं ट्रेडिंग करता येत नाही. मोदी साहेबांना त्याचं डिमॉनिटायझेशन करता आलेलं नाही, कारण त्याची देवाणघेवाण करता येत नाही पैशासारखी. तेव्हा आनंद हवेसाठी बघा, प्राणवायू मी घेतोय ज्याच्यावरती देह चाललेला आहे तो तुम्हाला दिसतो का? आनंद दिसत नाही, पण तो जाणवतो, चारी बाजूला भरून राहतो. तर आज मला तुमचं कुटुंब, तुमची नातवंड, तुमच्या मुली, तिथे राहणारे तुमचे जावई हे सगळं बघताना मला जाणवलं. जसं ठाकूर साहेब म्हणाले, आणि ठाकूर साहेबांचा उल्लेख तर केलाच पाहिजे. ठाकूर साहेब करोनाच्या काळात जातीनिशी माझी प्रस्तावना घेण्यासाठी गोरेगावला माझ्या घरी आले होते. म्हणजे काय मैत्री असेल ती बघा. एकदा काळ्या बाजाराला ठाकूर साहेबांसाठी. माझे अतिशय जुने मित्र आहेत आणि आम्ही एकत्र कार्यक्रम केलेला आहे. ठाकूर साहेब वहिनी नाही आल्या कुठे? हो, मग परवा तुमच्या बरोबर बोरिवलीच्या प्लॅटफॉर्मवर दिसला विचार काय त्या सॉरी मी जसं बोलायला पाहिजे होतं. पण बघा हे आनंद असतो छान असा. आणि आनंदाने जगणं लक्षात ठेवा, यात काही पाप नाही. आनंदाने जगायचं नाकारण यासारखा दुसरा शाप नाही. लोक उगाच एरंडर, हो तुमचं वय झालं म्हणून का तुम्ही एरंडर घेतल्यासारखं जगाल काय?
तुमच्याहूनही तरुण असे माझे एक मित्र होते, त्यांचं नाव मंगेश पडगावकर. ते असं म्हणायचे, येत म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण आणि नेत म्हटलं की नेऊ लागतं म्हातारपण. रडत बसलात की करुण होतं म्हातारपण आणि हसत बसलात की तरुण होतं म्हातारपण. तेव्हा शेवटच्या काळात त्यांना नागिण झाली होती, म्हणून त्यांना बघायला त्यांच्या घरी गेलो होतो. सगळ्या अंगाला नागिण झालेली आणि पारशी बाबा घालतात तसे मलमलचे कपडे घालून त्यांना झोपव. त्यांचा मुलगा जो डॉक्टर आहे अजित दादा, खालच्या मजल्यावरती त्याचं हॉस्पिटल, पाळगावकर 3ऱ्या मजल्यावरती, आणि त्यांना बघायला मुलगा ठेवला, तो त्याचा बेड साफ करत होता. आणि पाळगावकर ते मलमलचे पारशी बाबा घालते, त्यांना दाह होता ना अंगाचा, म्हणून त्यांना खुर्चीत बसवलं होतं. मग मी म्हटलं काय नागिण काय म्हणते, ते आपल्या तंद्रीत नागिण रे अख्ख्या अंगाला विळखा घातलाय रे. आता 85व्या वर्षी अशी विळखा घालणारी भेटून काय उपयोग, 25 भेटली असती तर काय मजा आली. दिस इज द ॲटिट्यूड. जगण्याचा जो ॲटिट्यूड असतो तो हा आहे. म्हणून मी म्हटलं की लक्षात ठेवा, यात काही पाप नाही आणि आनंदाने जगायचं नाकारणं यासारखा दुसरा शाप नाही. त्या पुस्तकाचं प्रकाशन तर झालं, प्रस्तावना पण माझी. पण मला सांगा, 73 वर्षांच्या कृतार्थ आयुष्याला मी काय प्रस्तावना देणार होता, त्याचं प्रकाशन मी काय करणार. एवढा कृतार्थ अनुभव संपन्न आयुष्य ते जगले आहे. मी फक्त निमित्ताचा धनी. पण त्याबरोबर हे सुद्धा सांगतो की या हातांना अजूनही अपयश लाभलेलं नाही. परमेश्वराने हे हात लोकांना शुभेच्छा देण्यासाठी, आनंद वाटण्यासाठी जन्माला घातलेले आहेत आणि तो योग आज तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी आलेला आहे. मी फक्त आनंद वाटण्याचं काम, बस यही अपराध मैं हर बार करता हूँ, आदमी से प्यार करता हूँ. मैं बसाना चाहता हूँ एक गांव धरती पर, आदमी जिसमें रहे बस आदमी बनकर. उस नगर की हर गली तैयार करता हूँ, हाथ खाली है मगर व्यापार करता हूँ, बस आदमी हो आदमी से प्यार करता हूँ. असं ज्या क्षणी आपल्याला प्रेम करता येईल त्या क्षणी तुम्ही खऱ्या अर्थाने आयुष्य जगू लागाल. बघा बाकी कविता वगैरे काय. आणि तुमच्या कवितेत एक गोष्ट सांगतो काका, की तुमच्या कवितेत एवढी विविधता ही. आजच्या मुलांना गवळण म्हणजे काय सांगितलं तर त्याला कोणत्याही अर्थाने, म्हणजे कविता या अर्थाने पण त्याला गवळण माहिती नाही. आणि ती कोणती ह्याच्यातली रायगडावरून उडी मारली ती गवळण पण त्याला कळणार नाही. त्यांना वाटेल गवळण म्हणजे सोनाली कुलकर्णी. तसं नाही. आजच्या पिढीला काय, आजच्या पिढीकडे भाषेचं दारिद्र्य आहे, आजच्या पिढीकडे कल्पनेचं दारिद्र्य आहे. तेव्हा हे जे आहे हे तुमच्या मुलांपर्यंत, नातवंडांपर्यंत. म्हणजे माझा मुलगा बेंगलोरला असतो, तो रोज रात्री मोबाईलवरून चॅट करत मी त्याच्याशी संवाद साधतो. तो उत्तर सविताला सांगितलं, अरे बाबा तू काय कोरोना चालू आहे, बाहेर जाऊ नकोस. ओके पण नाही ही आजची पिढी. अरे बाबा स्वतःची काळजी घे. ते सगळं झाल्यावरती माझा मुलगा मला मेसेज टाकतो, GNSTC. म्हटलं काय रे, याचा अर्थ काय. GN म्हणजे गुड नाईट, SD म्हणजे स्वीट ड्रीम. अरे आता ते तुझं बघायचं, माझं नाही. मी आयुष्यात स्वप्नच बघत आलो, स्वप्न वाटत आलो, लोकांच्या आयुष्यात स्वप्न पेरत आलो. आता ते काम तू कर म्हटलं. आणि पुढे TC म्हणजे काय रे, तुम्हाला TC म्हणजे टेक केअर, ती घेतोच आहे ना. हे आजची पिढी. या आजच्या पिढीला भाषेचं दारिद्र्य, कल्पनेचं दारिद्र्य, आणि आजच्या पिढीला हे तुम्ही देताय वाटा. गवळण म्हणजे काय, आर्या म्हणजे काय, कविता म्हणजे काय, भाषा म्हणजे काय. आम्ही आमच्या आयुष्यात एक एक असे शब्दप्रभू बघितले, एक एक असे शब्दप्रभू ऐकले. आचार्य अत्रेंकडे त्यावेळेचे तुम्हाला आपले राष्ट्रपती VV गिरी, त्यांना 12 का 14 मुलं होती. तर ते जेव्हा राष्ट्रपती म्हणून निवडून आले, तो इतिहास तुम्हाला माहिती असेल. नीलम संजीव रेड्डींचा पराभव करून, नीलम संजीव रेड्डी हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार, पण इंदिरा गांधींना ते आपल्या पक्षाचे उमेदवार असून पण ते नको होते. तेव्हा त्यांनी गिरीना बंडखोरी करायला लावली आणि त्या तेवढी इंदिरा गांधीची हुकूमत होती, त्यांना गिरीनं निवडून आणलं. तेव्हा त्यांचा फोटो मराठामध्ये तो कंपोजर घेऊन आला पहिल्या पानावरती. गिरी आणि त्यांच्याबरोबर त्यांची 14 मुलं आणि त्यांच्या काय नातवंड जे काय आगळपंब सगळा तो. गिरीचं देहमान पण असं त्याचे धिप्पाट होते. आपण ज्येष्ठ मंडळी आपल्याला माहिती असेल. आणि म्हणाला फोटो तर टाकतोय, खाली कॅप्शन काय टाकू. क्षणाच्या विलंबनावर आता आचार्य म्हणाले, लिही खाली, हे आमचे गिरी आणि ही त्यांची कामगिरी. हे असं भाषेवरती जे प्रभुत्व आहे हे आजच्या पिढीला. एक प्राध्यापिकाबाई संध्याकाळच्या वेळी
आचार्य अत्रेंकडे गेल्या. आता कुठच्याही पत्रकाराच्या आयुष्यात संध्याकाळी 7 ते रात्री 10-11 पर्यंतची वेळ असते, ती हातगाडीच्या लढाईची वेळ असते. आणि अत्र्यांचं डोकं खाऊ लागल्या. त्यांना काय आपल्या काय कविता ऐकू लागल्या म्हणा आणि काय म्हणा. आणि त्यांच्या बोलता बोलता लक्षात आलं की बराच वेळ आपण अत्रेंचा घेतलाय. तर त्या खुर्चीवरून पटकन सावरून उठत म्हणाल्या की बघा, तुमच्याशी बोलता बोलता तास कसे गेले ते कळले नाही. अत्रे पटकन म्हणाले, रात्रभर थांबला तर दिवस कसे गेले तुम्हाला ते पण कळलं. ही अशी जी हुकूमत आहे ना भाषेवरती, ही अशी जी हुकूमत आहे भाषेवरती, ही आजच्या पिढीकडे नाही. आणि मला वाटतं तुमच्या आमच्या पिढीबरोबरच ही लयाला जाणार की काय अशी मला भीती वाटते. ही मला अशी भीती वाटते. आणि मला यांच्या कविता तर वाचल्यात. प्रेमाच्या बोल मनूचे 73व्या वर्षी स्वतःला मनू म्हणून घेण्याचं. मी आमच्या घरी फार स्ट्रिक्ट असतं वातावरण. मी माझ्या घरी माझ्या बायकोला खूप घाबरतो. माझ्याकडे बघून तुम्हाला कळत असेल. अजिबात आण धरलं नाहीये. फार घाबरून नसतो मी. तर पहिला आधी मी जेव्हा फोनवरून जेव्हा मला बोल म्हणू, ही आता म्हणू कोण, तिला वाटलं मनीषा किंवा मानसी असं काहीतरी नव्हते. अगं हे मनोहर पंत हे तुझ्या वडिलांच्या वयाचे दोस्त आहे. नाही नाही असं काहीतरी गडबड आहे. किंवा मी त्यांना त्यांनी मला PDF फाईल पाठवलं. तेव्हा मला बायकोला माझ्या खात्री पडली. सांगायचं हे जे तारुण्य आहे मनाचं, हे अबाधित राहिलं पाहिजे शेवटच्या श्वासापर्यंत. बस वय देहाला असतं, मनाला नाही. वाटणाऱ्या वयाबरोबर माणसाने प्रगल्भ होत गेलं पाहिजे, वृद्ध होऊ नये. बाकी हा प्रवास चालूच असतो. कांदिवली नंतर बोरिवली येणार, बोरिवली नंतर दहिसर येणार. ही गाडी चालूच असते, लाईफलाईन एक्सप्रेस. एक दिवस ही गाडी शेवटच्या स्टेशनात जाऊन पोहोचते. तिथून या गाडीला परत फिरवता येत नाही. इथून आपण गुंतवणूक करत जायची निर्मला सीतारामनच्या भाषेत, आणि आपल्या आत्म्याला आत्मनिर्भर करत जायचं नरेंद्र मोदींच्या भाषेत. शेवटच्या स्टेशनवरती जेव्हा तुमची गाडी पोहोचवेल तेव्हा तिथे श्वासांचं ओझं पण घेऊन जाता येत नाही. ते डब्यातून सोडून तिथे उतरावं लागतं. ही तयारी ज्या दिवशी तुम्ही मनाची कराल त्या दिवशी तुम्ही आनंदाने आयुष्य जगू लागाल. बघा, तर मला हे म्हणायचं आहे की त्यांच्या कवितांचे विषय असोत किंवा तुमचं कविता असो किंवा कवितांचं टायटल असो, मुखपृष्ठ असो, पण वठारकर काका काही आता आम्ही गप्पा मारत होतो, त्यांनी मला अशा काही कविता ऐकवल्या की म्हटलं हे काय वृद्ध व्हायला तयार नाही. प्रगल्भ जरूर होत झालं पाहिजे. मुळात कविता करू म्हणून करता येत नाही, आणि करायची होते तेव्हा ती टाळू म्हणून टळता येत नाही. वयाच्या 73व्या वर्षी राजापूरच्या गंगा जशी उगम पावते तशी कविता उगम पावली. पण राजापूरची गंगा जेव्हा उगम पावते तेव्हा आतमध्ये झरा दडलेला असतो कुठेतरी. तसंच मला ते म्हणाले, मी पहिल्यापासून कविता करायचो. आणि आता ते आता तर म्हणाले, मला लग्नाच्या पहिल्याच दिवशी कळलं ते कविता करतात. तेव्हा हे जे झरे होते ती त्या यशस्वी पुरुषाच्या मागे उभे असलेल्या त्या स्त्रीने जेव्हा त्यांना ऊर्जा दिली तेव्हा ते बाहेर पडले. आणि ही कविता, मुळात कविता फार सुंदर असते. तुम्ही कविता करता म्हणजे तुम्ही प्रत्येक जण कविता करतो का? रस्त्यावरच्या केळेवाला कविता करतो का? रस्त्यावरचा कोणी ट्रेनचा बसचा ड्रायव्हर कविता करतो का? तुम्ही कविता करता, हा तुम्ही परमेश्वराच्या निकट असल्याचा पुरावा आहे. आणि कवीने त्या इतमामात नेहमी वागलं पाहिजे. आय एम द मोस्ट फेवरेबल सन ऑफ गॉड. मी परमेश्वराचा सर्वात लाडका पुत्र आहे. ही भावना तुमची जेव्हा मनात असेल तेव्हा तुम्ही कविता आणखी छान करू लागता. कविता आणि कविता, सगळ्यात पहिली कविता म्हणजे सगळ्यात पहिला लिखित शिलालेख अगदी अलीकडे पूर्वी समजलं जायचं श्रवण बेळगोला आहे, चामुंडर आहे, कर्वी आहे. आता अलीकडे सापडला 1000 वर्षापूर्वीचा तुमच्या अक्षिला इथे अलिबाग जवळ. आणि कवितेचं उगमस्थान बघायला जायचं तर प्राकृत मधून संस्कृत मधून प्राकृतात आली, प्राकृत मधून मराठीत आली, मराठीत मधूनही आजच्या पिढीकडे आली. मला आवाज आला कोणी बोललं का? तर इको आला असावं कदाचित. तर काय म्हणून सांगत होतो? हा, तर मुकुंदराज हे मराठीतले आद्य कवी. मी अंबेजोगाईला गेलो होतो कार्यक्रमासाठी, तेव्हा मुद्दाम त्यांची समाधी बघून आलो. आणि विवेक सिंधू हा त्यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ, ही पहिली कविता मराठीतली माहिती असलेली
त्यांच्यानंतर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तिथपासून आपल्याला कविता म्हणजे पहिलं तो गे काऊ कोकत आहे शकू नगे माये सांगत आहे. बघा किती सुंदर ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं. त्यानंतर आपल्याला तुकोबा ज्ञान झाले. केला मातीचा पशुपती परी मातीस काय माती 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 माझी समावे शिव पूजा शिवासी पावे. ह्या सगळ्या कविताच होत्या हो. हे सगळं पद्धतीच होतं. त्यानंतर रामदास म्हणा सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पावी जे तो स्वभावे. पुढे काय जनी निंदते सर्व सोडवणी द्यावे. आता काळाजवळ सगळं विसरायला झालं. एक स्टेशन आता मागे पडत चालली आहे. मी सुद्धा तुम्हाला फॉलो करतोय. शेवटचं स्टेशन कधी कोणालाच माहिती नसतं. मला सुद्धा माहिती नाही. पण का कोण जाणे निर्गुंतवणूक सुरू झाली असं मला आत्ता कधीतरी भास होतो. याने याचा विषय तो नाहीये. सांगायचंय की मराठी कविता आणि एका कवितेने माणूस मोठा होऊ शकतो. कृष्ण बळवंत निकुंभ नावाच्या कवींची आम्हाला कविता होती आणि बाई जेव्हा ती तालासुरात आम्हाला शिकवायच्या माहेरवाशीण सासरी गेलेली आहे त्यावेळी कविता कुठे गेली. त्यावेळी आताचे जर घर बघलेच नसायचं सासूरवाडी. मला वाटतं कविता बोरिवलीतच राहते ना. आताच्या सारखं जवळ नसायचं. त्यावेळी कोसुमी दूर असायची सासूरवाडी आणि त्यावेळी आताच्या सारखे मोबाईल नव्हते. आताच्या सारखे टेलिफोन नव्हते. मग ती कोणाला सांगायची. ती जी सासूरवाडी आहे ती वाऱ्याला सांगायची आणि ते बाई आम्हाला शिकवायचे ना. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरीच्या सुवासाची कर बरसात सुखी आहे कोर सांग आईच्या कानात आई भाऊसाठी परी मन खंतावत विसरली काग भाद आत वर्ष झालं माहेरीच्या सुखाला ग मनाच वगैरे वगैरे वगैरे. एका कवितेने हे कवी किंवा शंकर रामाने दिवे लागले रे दिवे लागले तमाच्या तळाशी दिवे लागले. तुम्ही कविता किती लिहिली याला महत्व नाही. कविता काय लिहिली आणि कशी लिहिली याला महत्व आहे. तुम्ही आयुष्य किती जगलात याला महत्व नाही. तुम्ही आयुष्य कसं जगलात याला महत्व आहे. अशोक नायगावकरांचा वय वर्ष 73 तुमच्या वयाचे आहेत. आज मराठीतले प्रस्थापित आणि आघाडीचे कवी आहेत. जिथे जिथे मराठी माणूस पृथ्वीच्या पाठीवर पोहोचलाय तिथपर्यंत त्याला ओळखलं जातं. पण उभय आयुष्यात त्यांचा एकच कविता संग्रह आलेला आहे. विश्राम बेडेकरांनी अख्ख्या आयुष्यात एकच कादंबरी लिहिली रणांगण आणि ते कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. तर आयुष्य असं कविता असो आयुष्य असो असं वजनदार आपल्याला जगता आलं पाहिजे. आपण आनंदाने जगायचंच नाकारतो. आपण मूल्य विसरतो जगण्याची. आम्ही ट्रेनमधनं मी गोरेगाव ते चर्चगेट अनेक वर्ष प्रवास करतो. रोज तोच डबा ठरलेला असतो. रोज तेच प्रवासी ठरलेले असतात. लोक गाडी चढताना अशी रेंडल घेतल्यासारखा चेहरा करून ते असं हँडल पकडून उभे असतात आणि गाडी गाणं गात असते. लटक 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 ह्याचा चेहरा हँडल घेतल्यासारखा. हा दोन मान लटक 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 हास नाही भास नाही. आपण हसलो तर त्याला वाटतं काय पागायला मारून पडतंय हसाय. त्याला सीट मिळाली बसला. आता फक्त गाडीचा स्वर बदलला. लटक लटक टपक 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 टपक. हसणं नाही बोलणं नाही संवाद नाही. सुशांत सिंगने आत्महत्या का केली. संवादाचा अभाव. बाबा आमटेंच्या नातीने आत्महत्या का केली. एकाकी पडली होती ती संवादाचा अभाव. खूप माणसं आहेत. प्रत्युषा बॅनर्जी आनंदी बजूची भूमिका करणारी आत्महत्या का केली. जिया खानने आत्महत्या का केली. आशिष पठारेने आत्महत्या का केली. त्या मृण्मयी देशमुखचे पती मृण्मयी देशमुख का केली. मयूर देशमुख. संवादाचा अभाव. माणसातली नाती. माणसं बोलायचं नाकारतात. माझ्या बाजूला एक IT मधलं कपल राहतं. 2 चिमणी राहतात. हे IT नावाचं प्रकरण आहे ना याची मोठी गंमत आहे बघा. त्याने सुबत्ता आणली आहे पण माणसाचं रूपांतर चालत्या बोलते रोबोट मध्ये केलेलं आहे. सगळी होम डिलिव्हरी. जेवण होम डिलिव्हरी मागवतात. औषधं होम डिलिव्हरी मागवतात. पाणी नळाचं पीत नाही. पाण्याचा तो 20 लिटरचा बिस्लेरीचा कॅन आहे तो होम डिलिव्हरी. सगळं होम डिलिव्हरी. ते पॅसेज मध्ये कधी लिहिले तर असा चेहरा करून हसू का नको बोलू का नको. हे जे झालंय ना माणसाचं
आम्ही ऑफिसमध्ये काम करतो, तेच ते सहकारी. पण प्रेमाच्या ऐवजी आजकाल ह्याला पाडायचा कसा, ह्याला आडवा पाडायचा कसा. संध्याकाळी घरी आलो, घरी पण ते घरी शिरलो, घरात शिरलो, बायको टीव्ही बघत असते. माझ्या नवऱ्याची दुसरी बायको, हा दुसरी का तिसरी काय ते मी विसरलो, पण मी टीव्ही पहिलीच बायको असं काहीतरी ते. म्हणजे नवरा दारात आल्याकडे तिचं लक्ष नसतं, माझ्या नवऱ्याची दुसरी बायको टीव्हीवर चालले तिच्याकडे. मी हसण्याचा प्रयत्न केला, ती पटकन डॉक्टरला फोन करते, हो आज आमचे हसतायत, काहीतरी बिघडले. हे आज माणसाचं झालं. लोक कार्यक्रमाला येतात, खुर्चीमध्ये मुर्दा बसवल्यासारखे बसतात, हसत नाही, बोलत नाही, डुलत नाही, टाळी देणं हा प्रकार नाही. मी म्हणतो मुर्द्या हस तरी, किमान हल तरी जागता. तर हे असं सगळं आयुष्याचं चाललेलं आहे. त्या पार्श्वभूमीमध्ये मला वाटतं 10 मिनिटं बोललो, खूप बोललो, कारण अजून अध्यक्ष मॅडमचं भाषण बाकी आहे. तर मी तुम्हाला अशा शुभेच्छा देतो की आयुष्य तुमचं असं आनंदाने बहरून जाऊ दे, आणि तुमची कविता पण बहरून जाऊ दे. देवधर मॅडम म्हणाल्या तुमची 100 पुस्तकं आली पाहिजे. म्हणजे आता तुमचं वय 73 असेल, तुम्ही अजून 100 वर्ष जगले पाहिजे. वर्षात महिन्याला एक पुस्तक दिवस गेलं टाकलेलं आहे. आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी यावं म्हणजे मी ऑटोमॅटिक शतायुषी होणार. तर असं हे भाषेची मोठी गंमत असते बघा. हे असं छान ज्या दिवशी तुम्हाला आयुष्य कळलं तुम्हाला कळलंच आहे. तर तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सुरेश भटांनी लिहून ठेवलंय की अशा चिरतरुण माणसांना शुभेच्छा कशा द्यायच्या. तर ते असं म्हणतात की तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो, आणि वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो. आता न तुझे कुठल्याही जखमेशी देणे घेणे, पाऊस तुझ्यावर साऱ्या सौख्याचा बरसत राहो. तुझं बघून हटल्या मागे आलेल्या वादळ लाटा, सुखरूप तुझ्या श्वासांचे स्वप्नांचे गलबत राहो. हा सर्व सुख दुःखांचा जपलास कसा समजेना. 73व्या वर्षी तुम्ही एवढे चिरतरुण कसे. हा सर्व सुख दुःखांचा जपलास कसा समजेना, तो कैफ तुझा माझ्याही दमण्यातून उसळत राहो. आणि शेवटचे 4 ओळी आहेत, ही सांझन आयुष्याची आत्ताच उजाडत आहे. ही सांझन आयुष्याची आत्ताच उजाडत आहे. सूर्याला उमगून गेले चंद्राला समजत राहो. तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो, आणि वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो. माझी कविता इथे म्हणणं मी अस्थायी ठरेल, पण उत्सव मूर्तींच्या पत्नीचाच आग्रह आहे. आवडेल का ऐकायला? हे सगळं आपण लिहितो ना, तुम्हाला सांगतो. म्हणजे ठाकर काका काय, मी काय, अलकाताई काय, कीर्ती काय, 4 कविते बसलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे. हे आपलं नसतं. एका बेसावत क्षणी त्या एका अद्भुत शक्तीचा आपल्याला कुठेतरी स्पर्श होतो, आणि देहामधून चेतना वाहू लागते, आणि आपण कविता लिहितो, आपण कारकुनाचं काम करतो. तुकाराम महाराज म्हणतात, फोडीले भांडार धान्याचा हा माल, मी तो हा हमाल भारवाही. जिथे तुकाराम महाराज स्वतःला हमाल म्हणून घेतात, तिथे आमची काय परिस्थिती हो, आम्ही कोण आहोत त्यांच्यासमोर. तर ही कविता अशी आहे, त्या विधात्याला समर्पित की तुझीच पूजा, तुझी आरती, तुझीच आराधना. तुझीच पूजा, तुझी आरती, तुझीच आराधना, आणि स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायणा. मुक्या मुक्याने दिल्यात हाका, तुला पोचल्या कशा. मी काहीच मागायला गेलो नव्हतो, पण वयाच्या या टप्प्यावरती मी आता त्याच्याशी एवढा एकरूप झालोय, हा आत्मा त्या परमात्माशी एवढा एकरूप झालाय की मला कुठे काही लागलं तर त्याला ऑटोमॅटिक कळतं, आणि माझा प्रॉब्लेम लिटरली सॉल्व्ह होतो. लिटरली काय काम करते, कुठची अद्भुत शक्ती मला माहिती नाही. मुक्या मुक्याने दिल्यात हाका, तुला पोचल्या कशा. शब्द वाचून संवादाची तुझी माझी भाषा. तुझ्यात मी मनात माझ्या तुझीच संवेदना. स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायणा. माझ्या विणतू तुझं वाचून मी कधी वेगळे होतो. जगण्याच्या प्रत्येक क्षणी मी तुलाच अनुभवतो.
माझ्या विणतू तुझं वाचून मी कधी वेगळे होतो, जगण्याच्या प्रत्येक क्षणी मी तुलाच अनुभवतो. तुझे नि माझे अभंग नाते चिदानंद चित्रेना, स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायणा. तुझा अंश मी तुझा वंश मी चिरंजीव अविनाशी. परमात्म्याला मरण नाही, या आत्म्याला सुद्धा मरण नाही. भोग असतात ते देहाचे, भोग असतात ते वासनांचे. त्याच्या नंतर तुम्ही एकदा मुक्त झालात की या आत्मा त्या परमात्म्यात विलीन होतो आणि तो अमर होतो. तुझा अंश मी तुझा वंश मी चिरंजीव अविनाशी. तुझेच देणे तुलाच अर्पण तुझ्याच पायाशी. तुझा अंश मी तुझा वंश मी चिरंजीव अविनाशी, आणि तुझेच देणे तुलाच अर्पण तुझ्याच पायाशी. अस्तित्वाची तुझ्या वाहते देहातून चेतना, आणि स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायण. खूप छान तुमचं भाषण मनाला भावलं, पण शेवट सादर केलेली कविता पण खूप भावली. आता यांचे मित्र बोलत आहेत, त्यानंतर अध्यक्षांचं भाषण आणि मग आभार आणि मग भैरविनी कार्यक्रमाची सांगता होईल. भैरविनी कार्यक्रमाची सांगता होईल तेव्हा प्रत्येकाला जागे